संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा. कागल तालुक्यातील धोकादायक विद्युत वाहिन्यांची सुरक्षा व्यवस्था करा. कागल तहसीलदार ऊस रोप वाटिकेसाठी ट्रेनिंग व संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी. रोपवाला ॲग्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुरगुड रोड, छत्रपती शाहू कारखान्यांच्या समोर. कागल. सर्व कंपन्यांच्या ऊस डोळा कटिंग मशीनचे ब्लेड, ऊस डोळा कटिंग मशीन, कोकोपीट, ब्लॅक पेपर, ट्रे, शॉवर, पाईप, गार्गन कात्री, गार्गन पाईप, कोकोपीट चाळण, मॅन्युअल कटा, जम्बो क्रेट हे सर्व एकाच ठिकाणी. DKM भवन जवळ, कागल, मुरगुड रोड, कागल. फोन नंबर 9804897000, 9145479700. रोपवाला ॲग्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, तुमचा विश्वासू सहकारी. कागल तालुक्यातील धोकादायक विद्युत वाहिन्यांची सुरक्षा व्यवस्था करा. कागल तहसीलदार कार्यालयाकडून विद्युत विभागाला पत्र. कागल तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वस्तीमध्ये विद्युत वाहिन्या आहेत. त्या विद्युत वाहिन्यांची सुरक्षा व्यवस्था करून नागरिकांना सुरक्षा द्यावी. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी पत्रात म्हटले आहे की, सुळकूट तालुका कागल येथील शर्विल सागर महादेव हा मुलगा टेरेसवर लपंडाव खेळत असताना त्याचा विद्युत वाहिनीला स्पर्श लागून मृत्यू झाला. सदरच्या ठिकाणी व मुलाच्या घरी जाऊन मंत्री मुश्रीफ यांनी भेट दिली. त्यावेळी अनेक चुका त्यांच्या निदर्शनास आलेल्या आहेत. विद्युत वाहिनी घराच्या एकदम जवळून गेलेली आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षेची उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे टेरेसवर खेळत असताना विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन एका 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. सदरची बाब गंभीर असल्याचे मंत्री मुश्रीफ यांच्या लक्षात आली आहे. सदरच्या ठिकाणी विद्युत वाहिनी घरापासून अवघ्या 1.5 ते 2 फुटावर आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालयाकडून विद्युत विभागास पत्र देण्यात येत आहे. सुळकूटसह कागल तालुक्यामधील ज्या ठिकाणी धोकादायक विद्युत वाहिन्या आहेत त्यांना सुरक्षा व्यवस्था प्रदान करावी व कोणत्याही नागरिकांचा त्यांना स्पर्श होणार नाही किंवा संपर्क होणार नाही याची दक्षता घ्यावी व नागरिकांचे जीवन सुरक्षित व्हावे यासाठी उपाययोजना करावी. नागरिकांचा विद्युत वाहिनींना स्पर्श होऊ नयेत यासाठी जे लागतील ते प्रयत्न करावेत. कागल तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक विद्युत वाहिनी आहेत. बऱ्याच ठिकाणी या विद्युत वाहिन्या घरावरून गेलेल्या आहेत. अनेक वेळा तक्रारीही केलेली आहेत, परंतु त्याची कोणत्याही प्रकारची दखल ही विद्युत विभागाकडून घेतलेली नाही. आणखी किती जीव जाण्याची वाट महावितरण पाहत आहे, अशी चर्चा नागरिकांच्यात आहे. कागल तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या घरावरून गेलेले आहेत.